पिझ्झा म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. आता तुमची लहान मुलं जर वेगवेगळ्या भाज्या खायला मागत नसेल, तसा हा मस्त ब्रेडचा हा पिझ्झा नक्की करून द्या. पिझ्झामध्ये घातलं जाणारं चीजच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या सुद्धा मुलांच्या पोटात जातील आणि उगाच ते अनहायजेनिक विकतचं खाण्यापेक्षा असं हे घरच्या घरी अगदी हायजेनिक पद्धतीत खूप सोप्या पद्धतीत ही रेसिपी बघणार आहोत. आता सेम स्टफिंगचा आणखीन कोणकोणते नाश्त्याचे प्रकार तयार करता येतील ते सुद्धा डब्यासाठी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपण मसाले पावसाळ्यामध्ये सुद्धा कुरिअर करतो, तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल तर इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. असेल तर नक्की ऑर्डर करा. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला पिझ्झासाठी जे वेगवेगळ्या भाज्यांचं आपण स्टफिंग तयार करतो ना, ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी कोणत्याही पिझ्झाला हे स्टफिंग चालू शकतं. त्यासाठी 100 ग्राम मलई पनीर घेतलेलं आहे, शक्यतो ताजं असावं आणि मोठ्या किसणीवर आपण किसून घेणार आहोत. हवं असेल तर हाताने कुस्करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. रेडीमेड पनीर वापरायचं नसेल तर घरामधलं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तसं हे 100 ग्राम संपूर्ण आपण हे मोठ्या किसणीवर किसून घेतलेलं आहे. आता यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या खाणार आहोत. आता इथे आपण साधारणतः अर्धी वाटी भरून बारीक चिरून ढोबळी मिरची घेतलेली आहे, ज्याला आपण कॅप्सिकम सुद्धा म्हणतो. अर्धी वाटी आपण इथे ताजा फ्रेश कॉर्न घेतलेला आहे, ज्याला आपण मक्याचे दाणे म्हणतो. आता इथे आपण अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर घेतलंय. त्यासोबतच इथे आपण अर्धी वाटी किंवा एक लहान मध्यम आकाराचा कांदा असतो ना, तो अगदी छान बारीक चिरून घातलेला आहे आणि अर्धी वाटी किंवा अगदी लहान आकाराचा टोमॅटो सुद्धा चौकोनी बारीक चिरून घातला. आता घरामध्ये तुमच्या मशरूम असेल तर मशरूमसुद्धा तुम्ही अगदी बारीक बारीक तुकडे करून यामध्ये वापरू शकता. ज्या भाज्या मुलं खात नसतील त्या भाज्या वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे ओरिगानो घातलेला आहे. घरामध्ये पिझ्झा आणतो तर त्याचे छोटे छोटे पाऊच मिळतात, तर ते सुद्धा एक फोडून वापरू शकता. इथे आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलाय. चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही ते तिखट थोडंसं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी किंवा छोटे क्यूब असतात ना, ते 2 क्यूब आपण इथे किसून चीज घेतलेलं आहे. चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, तर त्यानुसार बेताने मीठ घालायचं. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता या सगळ्या भाज्या आपण मोठ्या मोठ्या किसून घेतल्या, तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून सुद्धा वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस असे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये आणखीन वेगवेगळ्या भाज्या तुम्ही चिरून किसून घालू शकता. असं हे मस्त आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता ह्या स्टफिंगचं ना तुम्ही पराठेसुद्धा तयार करू शकता. जसे फक्त पनीरचे किंवा बटाटा आलू पराठा करतो ना, त्या पद्धतीने स्टफिंग भरून पराठे भाजून तूप तेल लावून तुम्ही मस्त खरपूस मुलांना सुद्धा डब्याला देऊ शकता, नाश्त्यासाठी तयार करू शकता. किंवा यामध्ये ना अर्धा एक कप थालीपीठाची भाजणी घाला किंवा ज्वारीचं मिक्स पिठं घालून छान असे थालीपीठंसुद्धा छोटी छोटी मुलांसाठी करू शकता. नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी यामध्ये ना चीज घालून तयार केल्यामुळे ना मुलांना जास्त आवडते. आपण याचे ब्रेड पिझ्झा तयार करणार आहोत. तर रेग्युलर आपण व्हाईट ब्रेड घेतलेला आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. सँडविच ब्रेड मिळतात मोठ्या आकाराचे, ते सुद्धा वापरू शकता. ब्रेडऐवजी तुम्ही गव्हाची पोळी जी असते ना किंवा मल्टीग्रेन पोळी असते ना, ती सुद्धा वापरू शकता. आता घरामध्ये जर तुमच्या पिझ्झा सॉस असेल तर प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा किंवा आवश्यकतेनुसार पिझ्झा सॉस तुम्ही याला लावू शकता. पिझ्झा सॉस तुमच्याकडे नसेल तर 2 चमचे टोमॅटो केचपमध्ये 1 चमचा मेयोनीज घाला, थोडंसं ओरिगॅनो घाला, थोडंसं चवीपुरतं मीठ घाला, छान मिक्स करून पिझ्झा सॉस तयार होतो. असं 4ही स्लाईसला आपण लावून घेतलेलं आहे किंवा फक्त टोमॅटो सॉस वापरला तरी सुद्धा चालू शकेल. आता जे आपण स्टफिंग तयार केलेलं होतं, तुम्हाला जसं आवडेल जास्त कमी तसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता. तर एक ब्रेडला साधारणतः 3 चमचे मी भरून वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि अगदी हलक्या चमचाने तुम्हाला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आता साधारणतः 6-7 ब्रेडला हे व्यवस्थित स्टफिंग पुरू शकतं. जर याचे तुम्ही पराठे करत असाल तर 5-6 तुमचे पराठे तयार होतील आणि असा हा पराठा ना मुलांच्या डब्यासाठी अगदी बेस्ट आहे. मस्त लागतो, खुसखुशीत आणि पौष्टिकसुद्धा. आता तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तरीसुद्धा घरच्या आपल्या साध्या पोळी चपातीच्या तव्यावर तुम्ही हे मस्त भाजून घेऊ शकता. त्यासाठी घरातला कोणताही एखादा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. जसं आपण पोळी भाकरीसाठी तवा गरम करतो अगदी तसाच गरम करून घेतलेला आहे. आता एक एक स्लाईस आपल्याला उचलून या तव्यावर घालायचं आहे. ओव्हनमध्ये भाजून घ्यायचं असेल तर ओव्हन प्लेट घ्यायची, त्यावर आवश्यकतेनुसार स्लाईस घालायचे आहेत आणि साधारणतः 3 ते 4 मिनटंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, कारण घातलेले सगळे जिन्नस अगदी बारीक चिरून घातल्यामुळे याला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आपण तव्यावर करणार आहोत तर 4ही स्लाईस आपण या तव्यावर घातलेले आहे
आणि झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर एक साधारणतः 6-7 मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. तर अगदी मध्यम आचेवर आपण हे मस्त भाजून घेतलेले आहे. चीज बघू शकता छान मेल्ट झाल्यासारखं दिसत असेल आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. सगळ्या भाज्या अशा मस्त क्रंची कुरकुरीत झालेल्या आहेत. तरी दिसायलाच अगदी छान दिसतंय, मस्त क्रिस्पी कुरकुरीत, अजिबात करपलेलं सुद्धा नाही. असे हे मुलांच्या कधीतरी डब्यासाठी, कधीतरी नाश्त्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तुमच्यासाठी सुद्धा नक्की ट्राय करा. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना असं काही क्रंची कुरकुरीत खावंसं वाटलं की अगदी बेस्ट आहे. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. आणि आपल्या रेसिपीजबद्दल तुमचं काही सजेशन असेल ते सुद्धा नक्की कळवा. आणि आपल्या रेसिपीज तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.